नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण जानेवारी 20 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की सध्या बातम्यांमध्ये असलेला दोस्ती 17 हा त्रिपक्षीय तटरक्षक सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. भारत, श्रीलंका आणि मालदीव, बी. भारत, जपान आणि अमेरिका, सी. भारत, बांगलादेश आणि म्यानमार, डी. भारत, ओमान आणि यूएई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. भारत, श्रीलंका आणि मालदीव। याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। हा सराव भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्या तटरक्षक दलांदरम्यान आयोजित केला जातो। प्रादेशिक सुरक्षा आणि सहकार्य वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे। या वर्षीची ही या सरावाची 17वी आवृत्ती आहे। आता पुढील दुसरा प्रश्न बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जानेवारी 2026 रोजी कोणत्या दोन स्थानकांदरम्यान भारताच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा कंदील दाखवला? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए. दिल्ली ते मुंबई, बी. हावडा, पश्चिम बंगाल ते गुवाहाटी, आसाम, सी. बेंगळुरू ते चेन्नई, डी. पुणे ते हैदराबाद। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. हावडा, पश्चिम बंगाल ते गुवाहाटी, आसाम। याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। ही भारताची पहिली स्लीपर श्रेणीतील वंदे भारत ट्रेन आहे जी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन केली आहे। या ट्रेनमुळे पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांमधील कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान होणार आहे। अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेसह ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे। आता पुढील तिसरा प्रश्न बघूया। मिशन हवामान फेज 2 अंतर्गत भारतीय हवामान विभागाने IMD, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि पुणे येथे किती स्वयंचलित हवामान केंद्रे AWS बसवण्याची घोषणा केली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. प्रत्येक शहरात 100, बी. प्रत्येक शहरात 50, सी. प्रत्येक शहरात 25, डी. प्रत्येक शहरात 10। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. प्रत्येक शहरात 50। याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। या प्रकल्पामुळे हवामानाचा अचूक अंदाज आणि अतिवृष्टीसारख्या घटनांची आगाऊ माहिती मिळण्यास मदत होईल। शहरी भागातील हवामानातील बदलांवर अधिक सूक्ष्मपणे लक्ष ठेवण्यासाठी ही केंद्रे महत्त्वाची ठरणार आहेत। मिशन हवामानच्या दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे हवामान सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे। पुढील प्रश्नाकडे वळूया। इंद्रावती व्याघ्र प्रकल्प इंद्रावती टायगर रिझर्व्ह कोणत्या राज्यात आहे जो अलीकडेच वनसंवर्धन व्यवस्थापनामुळे चर्चेत आला आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. छत्तीसगड, सी. मध्य प्रदेश, डी. ओडिशा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. छत्तीसगड। याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। हा व्याघ्र प्रकल्प छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात स्थित आहे। याचे नाव या परिसरातून वाहणाऱ्या इंद्रावती नदीवरून ठेवण्यात आले आहे। अलीकडेच या प्रकल्पातील प्रभावी वनसंवर्धन आणि वाघांच्या वास्तव्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे तो राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे। आता पुढील पाचवा प्रश्न बघूया। कोणत्या भारतीय बुद्धिबळ खेळाडूने टाटा स्टील चेस 2026 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. आर. प्रज्ञानंद, बी. डी. गुकेश, सी. विदित गुजराथी, डी. अर्जुन एरिगासी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. डी. गुकेश। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। गुकेशने या प्रतिष्ठित स्पर्धेत जागतिक स्तरावरील दिग्गज खेळाडूंना मागे टाकून हे यश संपादन केले आहे। ही स्पर्धा नेदरलँड्समधील विस्क-आन-झी येथे आयोजित करण्यात आली होती। या विजयामुळे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत फाईड रँकिंग्स भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। आता पुढील 6वा प्रश्न बघूया। भारतीय तटरक्षक दलाच्या ICGS संकल्प या जहाजाने द्विपक्षीय सागरी सहकार्य मजबूत करण्यासाठी कोणत्या देशाचा दौरा केला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. श्रीलंका, बी. मॉरिशस, सी. सेशल्स, डी. मालदीव। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. मॉरिशस। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि मॉरिशस यांच्यातील सागरी सुरक्षा आणि तटरक्षक दलांमधील संबंध अधिक दृढ करणे हा होता। ICGS संकल्प हे प्रगत समुद्री गस्ती जहाज ॲडव्हान्स्ड ऑफशोर पॅट्रोल वेसल आहे। या मोहिमेदरम्यान दोन्ही देशांच्या दलांनी संयुक्त प्रशिक्षण आणि समुद्री प्रदूषणाशी संबंधित सरावात सहभाग घेतला। आता पुढील 7वा प्रश्न बघूया। IREDAच्या ग्लोबल ग्रीन एनर्जी फायनान्स लिमिटेडने कोणत्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पहिले आंतरराष्ट्रीय हरित कर्ज ग्रीन लोन मंजूर केले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. टाटा पॉवर, बी. सुवर्णा सोलर लिमिटेड, स्वर्णा सोलार LTD, सी. अदानी ग्रीन, डी. रिलायन्स न्यू एनर्जी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. सुवर्णा सोलर लिमिटेड।
काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. हे IREDAच्या विदेशी उपकंपनीकडून मंजूर करण्यात आलेले पहिलेच आंतरराष्ट्रीय हरित कर्ज आहे. सुवर्णा सोलर लिमिटेड या प्रकल्पाच्या माध्यमातून सौर ऊर्जेच्या निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता पुढील 8वा प्रश्न बघूया. जानेवारी 20 हा दिवस भारतात कोणत्या महान क्रांतिकारकाच्या स्मरणार्थ काही राज्यांत स्थानिक उत्सव म्हणून साजरा केला जातो? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. लाला लजपत राय, बी. खुदीराम बोस, सी. बाजी राऊत, डी. हेमंत कुमार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. लाला लजपत राय. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. लाला लजपत राय यांना पंजाब केसरी किंवा शेरे पंजाब या नावाने ओळखले जाते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील लाल बालपाल या त्रिमूर्तींपैकी ते एक महत्त्वाचे नेते होते. जानेवारी 20 रोजी त्यांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जेणेकरून नव्या पिढीला त्यांच्या त्यागाची माहिती मिळावी. आता पुढील 9वा प्रश्न बघूया. 20 जानेवारी 2026 रोजी झालेल्या अधिकृत भेटीदरम्यान कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी भारतासोबत स्मॉल टेबल्स डिप्लोमसी अंतर्गत महत्त्वाचे करार केले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. फ्रान्स, बी. UAE, सी. सौदी अरेबिया, डी. रशिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. UAE. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. स्मॉल टेबल डिप्लोमसी म्हणजे दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये होणारी अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक चर्चा होय. या भेटीदरम्यान ऊर्जा, व्यापार आणि तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यासाठी विशेष करार करण्यात आले आहेत. भारत आणि युनायटेड अरब अमिराती UAE मधील राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आता पुढील 10वा प्रश्न बघूया. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 PIFमध्ये महाराष्ट्र सरकारचा संत तुकाराम सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी घोषित झाला? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. अधिशेष, बी. तो, ती आणि फुजी, सी. जीव, डी. बापल्या. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. अधिशेष. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. अधिशेष या चित्रपटाने आपल्या उत्कृष्ट कथानकासाठी आणि सादरीकरणासाठी या महोत्सवात मानाचा पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारतर्फे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव PIF हा जागतिक स्तरावरील चित्रपटांचे दर्शन घडवणारा एक महत्त्वाचा मंच मानला जातो. आता पुढील 11वा प्रश्न बघूया. केंद्र सरकारने पारंपरिक उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी स्फूर्ती योजनेचे विलीनीकरण कोणत्या कार्यक्रमात करण्याचे नियोजित केले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. मुद्रा योजना, बी. क्लस्टर विकास कार्यक्रम MSECDP, सी. स्टार्टअप इंडिया, डी. PM विश्वकर्मा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. क्लस्टर विकास कार्यक्रम MSECDP. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. स्फूर्ती स्कीम ऑफ फंड फॉर रिजेनरेशन ऑफ ट्रेडिशनल इंडस्ट्रीज ही योजना आता अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी क्लस्टर विकास कार्यक्रमाचा भाग होणार आहे. या विलीनीकरणामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना MSME अधिक चांगल्या पायाभूत सुविधा आणि तांत्रिक मदत मिळण्यास मदत होईल. पारंपरिक कारागीर आणि उद्योगांना जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी सरकारचा हा एक धोरणात्मक निर्णय आहे. आता पुढील 12वा प्रश्न बघूया. ऑपरेशन समुद्रगुप्ता अंतर्गत 20 जानेवारी 2026 रोजी भारतीय नौदलाने कोणत्या महासागरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. अरबी समुद्र, बी. बेंगॉलचा उपसागर, सी. हिंदी महासागर, डी. दक्षिण चीन समुद्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. हिंदी महासागर. याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. ऑपरेशन समुद्रगुप्त हे अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी NCB आणि भारतीय नौदलाचा एक संयुक्त उपक्रम आहे. या मोहिमेअंतर्गत हिंदी महासागरात कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करून तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. भारताच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ड्रग्ज फ्री इंडियाच्या उद्देशाने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आता पुढील 13वा प्रश्न बघूया. भारतातील पहिल्या हायड्रोजन हब उद्घाटन जानेवारी 20 रोजी कोणत्या शहरात करण्यात आले? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. विशाखापट्टणम, बी. कोची, सी. मुंबई, डी. सुरत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. विशाखापट्टणम. याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. विशाखापट्टणम येथे स्थापन झालेला हा हब हरित ऊर्जा ग्रीन एनर्जी क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी मोठे पाऊल आहे. या प्रकल्पांतर्गत हायड्रोजनचे उत्पादन, साठवणूक आणि वितरण यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नेट झिरो उत्सर्जन लक्ष्य गाठण्यासाठी अशा हायड्रोजन हबची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आता पुढील 14वा प्रश्न बघूया.
आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव 2026 इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिवलचे यजमानपद कोणत्या भारतीय राज्याला मिळाले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. गोवा, बी. केरळ, सी. राजस्थान, डी. सिक्कीम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. राजस्थान. याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. राजस्थानच्या समृद्ध सांस्कृतिक वारशामुळे आणि जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांमुळे या महोत्सवासाठी राजस्थानची निवड करण्यात आली आहे. या महोत्सवाचा उद्देश भारताच्या पर्यटन क्षमतेला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करणे हा आहे. या कार्यक्रमात विविध देशांचे प्रतिनिधी आणि पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. आता आपण आजचा शेवटचा 15वा प्रश्न बघूया. संपूर्णपणे डिजिटल होणारी भारतातील पहिली ग्रामपंचायत कोणती ठरली आहे 2026च्या अहवालानुसार? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. पुल्लमपारा, केरळ, बी. हिवरे बाजार, महाराष्ट्र, सी. मोढेरा, गुजरात, डी. कुनो, मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. पुल्लमपारा, केरळ. याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पुल्लमपारा ही ग्रामपंचायत आपल्या सर्व सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवणारी पहिली पंचायत ठरली आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना आता सर्व दाखले आणि सुविधा घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून मिळत आहेत. डिजिटल साक्षरता मोहिमेअंतर्गत येथील प्रत्येक नागरिकाला इंटरनेट आणि डिजिटल साधनांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.